नमस्ते मित्रांनो, नो एव्हरीथिंग चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत। कृपया अधिक माहितीसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा, तसेच नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। हरिओम। नर्व कंडक्शन म्हणजे नसांची गती तपासणं असं ते यंत्रणा आहे आपल्याकडे। आता कसं असतं की आपल्या मणक्यामधून नसा निघतात आणि या नसा ज्या आहेत त्या स्नायूकडे जातात आणि त्यामुळे हालचाली होतात आणि या नसांमधून एक वीज किंवा इलेक्ट्रिसिटी पास होते किंवा करंट पास होतो आणि तो करंट जो आहे तो स्नायूला जातो आणि स्नायू कार्य करू शकतो, म्हणजे ऍक्टिव्हिटी करू शकतो। अशा प्रकारचं जे प्रिन्सिपल आहे तेच त्या मशीनमध्ये लावलेलं आहे। फक्त एवढंच आहे की आता करंट येण्याची जी क्षमता स्पाईनमधून येते किंवा व्हर्टिब्रल कॉलममधून येते ती आपण त्या मशीनद्वारे करंट देतो आणि ते करंट किती प्रमाणात पोहोचला त्या स्नायूपर्यंत त्याची रेकॉर्डिंग आपण करतो। आता सपोज नर्वमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा काही पॅथॉलॉजी असेल तर त्या स्नायूपर्यंत अपेक्षित करंट जात नाही किंवा कमी करंट जातो आणि कुठल्या ठिकाणी ते नस दबली आहे ते आपल्याला विविध स्टिम्युलेशन साइट्स असतात आपल्या बॉडीमध्ये, तिथे ती नर्वला आपण स्टिम्युलेट करतो आणि करंट पास करतो आणि त्या हिशोबाने आपण विचार करतो की ही नर्व या ठिकाणी दबलेली आहे, अशा प्रकारची ती मेकॅनिझम आहे। तर आम्ही मॅडम जेव्हा आमच्याकडे पेशंट पाठवतात तेव्हा आम्ही पहिले बघतो की कुठली नस किती प्रमाणात आणि कुठे दबलेली आहे, या 3 प्रश्नांची उत्तरे आपल्याला त्या मेकॅनिझम मधून कळतात। ती कळल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी रिपोर्टिंग जाते की मॅडम या प्रकारची नस इथे आणि या मणक्याच्या मध्ये दबली गेलेली आहे आणि त्या हिशोबाने त्यांची योगा थेरपी, निसर्गोपचार थेरपी आणि मसाज थेरपी ही 20 दिवसासाठी चालू होते। 20व्या दिवशी नंतर मग परत ते पेशंट आमच्याकडे येतात, परत ते या यंत्रणातून आम्ही स्टिम्युलेशन करतो नर्वचा आणि आम्ही बघितलं गेलं की बऱ्याच पेशंट्समधून जे करंट जात नव्हतं त्या पर्टिक्युलर नसांमधून, त्या नसांमधून नॉर्मल करंट जायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे 20 दिवसामध्ये इतका फरक मी तरी ॲज अ ॲलोपॅथिक डॉक्टर म्हणून मी तरी बघितला नाही गेलेला आहे। म्हणजे हा मला 20व्या दिवशी जेव्हा मी पहिला पेशंट बघितला ना, मला तर चमत्कारच वाटला, की हे कसं काय पॉसिबल आहे। म्हणून मी काय केलं की मॅडमला म्हटलं की मी अजून एक वेळा तपासतो, 2 वेळा तपासलं, 3 वेळा तपासलं, पण करंट जात होता। 20व्या दिवशी हा चमत्कार मी स्वतः बघितला आणि मी मॅडमला सांगू नाही शकलो की किती, म्हणजे ॲज अ डॉक्टर म्हणून मलाही खूप चांगलं वाटलं की पेशंट बरा होत आहे। कुठल्याही मार्गाने होईल का ना, पण डॉक्टरला तेव्हाच आनंद होतो की जेव्हा पेशंट चांगला होत आहे। तर हा मनापासून मला आनंद झाला आणि सॅटिस्फॅक्शन वाटलं की पेशंट आता बरा होण्याच्या मार्गावर सुरुवात झालेली आहे त्याची। धन्यवाद सर। म्हणजे पहिली पेशंट आमची हैदराबादची अन्नपूर्णा म्हणून एक पेशंट आले होते आणि अन्नपूर्णा पेशंट मॅडमनी जी पाठवली होती ती आमची पहिली पेशंट होती आणि इतका प्रॉब्लेम होता त्यांचा डाव्या पायाचा की डावा पाय बिलकुल हालचालच करू शकत नव्हते त्या मॅडम। तर काय झालं होतं की त्यांनी परत आता व्हिडिओ पाठवलेला आम्हाला आणि डाव्या पायाची बरीचशी हालचाल 40 ते 50% त्यांनी वापस आलेली आहे आणि तिथे हैदराबादला पण त्यांनी नर्व कंडक्शन केली आणि त्याच्यामध्ये बरेच चांगले फरक आपल्याला दिसून येत आहे त्यांच्यामध्ये। 3 महिन्यामध्ये, म्हणजे 3 महिन्यापूर्वीची ती पेशंट आहे। आम्ही जेव्हा सुरुवात केली, म्हणजे खरं तर हे सर योगा थेरपी फेलोशिप करतात, माझं मागच्या वर्षी झालं, यांचं या वर्षी फेलोशिप होतं आणि त्यामध्ये त्यांचा आणि आमचा संबंध आला आणि तेव्हा सहज ते इंटर्नशिपसाठी किंवा पेशंट बघण्यासाठी इथे आले, तेव्हा त्यांना कळलं की असं असं चालतं। तर ते म्हणाले तुम्ही हे नर्व कंडक्शन करून का बघत नाही? म्हटलं करून बघू काय होतं। आम्हाला माहिती होतं पेशंटला फरक पडतो, पण फरक पडतो नुसतं सांगून चालत नाही। तर त्यांच्याकडे पाठवल्यानंतर त्यांनाच आश्चर्य वाटलं एवढं कसं काय होतं आणि मग आम्ही ते कंटिन्यू आता चालू ठेवलं आणि मग त्यामुळे आम्हाला काय मदत होते सरांची की ते जेव्हा सांगतात कुठली नर्व ब्लॉक आहे, किती आहे, त्याप्रमाणे आम्हाला आसनं त्यात ऍड करता येतं। तर त्याप्रमाणे ते आसनांचे थोडे हे प्रोग्राम आम्हाला चेंज करून गुरुजींना विचारून, गुरुजींचं दुसऱ्या दिवशी, म्हणजे आम्ही त्याचमुळे ठेवले 2/12/22ला आम्ही चेकिंगला पाठवतो, 9/19/29ला परत दुसऱ्यांदा चेक करायला पाठवतो। म्हणजे त्यात काय फरक पडला ते बघून आम्ही मग डिस्कशन करून त्याप्रमाणे पेशंटमध्ये बाकीच्या आसनांचे ॲडिशनल काय आसनं द्यावी लागतात ती आम्ही देतो। आपल्याला बऱ्याचशा गोष्टी MRI वरही कळतात, पण MRI मध्ये आपल्याला नसांची कार्यक्षमता नाही कळत, फक्त एक चित्र दिसतं की बाई नस दबली आहे, पण खरंच ती नस दबली आहे, किती प्रमाणात दबली आहे, किती कार्यक्षम आहे हे आपल्याला कळत नाही। MRI फक्त चित्र दाखवेल तुम्हाला,
ही नस दबली असेल कदाचित, असं आपल्याला सांगता येतं फक्त इमेजवरून. पण किती कार्यक्षम आहे ते आपल्याला खरंच कळत नाही. म्हणून त्यावेळेस नर्व कंडक्शन स्टडी ही जी आम्ही करतो ही फार प्रभावशील असते. आणि कुठली नस किती प्रमाणात कुठे दबली आहे याचा चांगला सूक्ष्मोक्ष लागून त्या प्रमाणात आपल्याला थेरपी डिसाईड करता येते. आणि मॅडम एक सांगू इच्छितो की बरेचसे पेशंट तुमच्या येतात आणि आम्हाला वेळ का बरं लागतो, एका पेशंटला जवळपास 1 तास लागतो तपास करायला. तपासणी म्हणजे ज्या दिवशी 1, 11 आणि 21 या तारखेला पेशंट पहिल्यांदा येतो, तर पहिल्या दिवशी सगळेजण मला इतका प्रश्न विचारतात, सर आम्ही बरं होऊ की नाही, सर आम्ही बरं होऊ का सर. आणि त्यांचं इतकं ब्रेन वॉशिंग करावं लागतं, मॅडम तुम्ही 20 दिवस थांबा, मॅडम तुम्ही 20 दिवस थांबा, 20 दिवसानंतर तुम्ही मला उत्तर द्या. पहिला दिवस इतका वेळ जातो म्हणजे जवळपास 2 पेशंट मला 3 तास लागतात करायला. आणि ते इतके प्रश्न विचारतात. मग 9, 19 आणि 29ला जेव्हा तो परत येतो तर ते अजून खूप खुश होऊन येतात, डॉक्टर साहेब काय काय झालंय आता आम्हाला, म्हणजे 20 दिवसात काय काय घडत गेलं अजून ते चांगले सांगतात. आणि मग त्यांना अजून सांगते की तुमच्यामध्ये 60% फरक झाला, 80% फरक झाला, तर उरलेले अजून 10 ते 20% जो अजून फरक करायचा असेल तर अजून तुम्ही 10 दिवस तुम्ही थांबा, म्हणजे तुम्हाला उरलेला फरक पण भेटेल. तर यामुळे त्यांच्याशी काउन्सिलिंग करणं फार गरजेचं असतं. त्यामुळे सायकोसोमॅटिक जो म्हणतात ना 95% नाही 50% तुमचा फायदा आहेच आम्हाला. कारण कसं आहे माहितीये, मी सांगते म्हणजे माझा धंदा चालावा म्हणून मी सांगते असं पेशंटला वाटत असतं. जेव्हा हे जाऊन सांगतात की त्यांच्याकडे चेकिंगला गेले असताना यांनी सांगितलं की ते जास्त पटत असतं, किंवा शेजारचे कोणी आले, शेजारच्या घरातला माणूस येऊन सांगितलं पेशंटला तर ते जास्त पटेल मी सांगण्यापेक्षा. कारण डॉक्टर सांगता म्हणजे काय, हा अलीकडे सगळ्यांना माहितीये यांचं हॉस्पिटल चालवा म्हणून चाललंय असं असतं. हे सांगतात त्याचा खूप परिणाम होतो, हे मात्र अगदी 100% आणि त्याच परिणामाचा कसं आहे, माझ्या स्टाफमध्ये 2-3 जण असं आहे ज्यांना स्पॉन्डिलोसिसचा त्रास आहे आणि ते आता समर वॅकेशन जेव्हा चालू होईल तेव्हा तुमच्याकडे भरती होणार आहे. मी त्यांनाही सर्जरी सांगितलेली आहे, बरेच आहे डॉक्टर लोक बरेच येऊन गेलेत, एक डेंटिस्ट येऊन गेलेत, एक स्वतः ऑर्थोपेडिक येऊन गेलेत, बरेच डॉक्टर आपल्याकडे म्हणजे मणक्याच्या त्रासासाठी येऊन गेलेत. त्यांनाच ऑपरेशन सांगितलेलं दुसऱ्या डॉक्टरांनी असे आले. मी त्या सरांना सांगितलेलं आहे की तुम्ही तिथे 20 दिवस थांबा आणि जो काही खर्च असेल, सपोज तुम्हाला फरक नाही झाला तो खर्च मी देईल म्हटलं. तर त्यांना मी सांगितलेलं आहे की 100% तुम्हाला फरक पडणार आहे. आत्ताच रिसेंटली एक पेशंट होऊन गेले, मिसेस गीते म्हणून एक पेशंट आहे ना, त्यांनी 25 वर्षाची मुलगी आहे आणि त्यांना लंबर स्पॉन्डिलोसिस म्हणजे L5S1 ज्याला म्हणतो आपण मणक्याचा जो क्रम असतो, तर 25व्या वर्षात इतकी मोठी गोष्ट होणे हे म्हणजे नॉट एक्सेप्टेबल. ठीक आहे आपण म्हणतो वयस्कर वृद्ध असेल तर ठीक आहे, पण त्यांच्याकडे अख्खं आयुष्य आहे. आणि त्यांना L5S1 मध्ये नस दबल्या गेली आणि ते 20व्या दिवशी जेव्हा आले ना ते एकदम व्यवस्थित होऊन आले. म्हणजे त्यांच्यामध्ये 90% परिणाम आला. माझ्याकडे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे त्यांचं, पण इकडे नाही आहे ती सुविधा. पण त्यांचं मी हे घेऊन आलो होतो, काय म्हणतात त्याला, एम्प्लिट्यूड्स किती आले. तर सुरुवातीला त्यांचा 1 मिलीवोल्ट एम्प्लिट्यूड होतं ज्या दिवशी आम्ही चालू केलं. आणि त्यानंतर 19व्या दिवशी जेव्हा आम्ही तपासलं तर त्यांचं एम्प्लिट्यूड जवळपास 8च्या वरतीच गेलं होतं. म्हणजे मोर दॅन 8 टाइम्स त्यांना फरक पडलेला आहे. आणि वय कमी असल्यामुळे हा फरक लवकर येतो आणि जास्ती प्रभावात येतो. वयाचाही एक फरक पडतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. एक शेवटचा प्रश्न, मग आपण थांबूया इथेच कारण बाकीचे कार्यक्रम आहे. की तुम्हाला एकंदरीत आतापर्यंत आपण जवळजवळ 16 ते 20 पेशंट मधले 16-17 पेशंट मध्ये तुम्हाला किती % फरक पडतो असं वाटतंय? म्हणजे तुमच्या हा प्रश्न थोडासा नॉन स्पेसिफिक आहे, कारण की कसं आहे बरेचसे पेशंटची वयोमर्यादा म्हणजे 25 वर्ष ते 70-80 वर्षापर्यंत. बरोबर. तर फरक असं म्हटलं गेलं तर जेव्हा वय जास्ती असतं तर त्याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग डिसीजेस म्हणजे डायबिटीज, ब्लड प्रेशर हे पण असतं. तर त्याचा पण परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि त्याचा पण परिणाम नसांवर होतो. तर त्यांच्यामध्ये ओव्हरऑल 50 वर्षाच्या नंतरचे जे पेशंट्स आहे तर त्यांच्यामध्ये साधारणतः 50 ते 60% हा फरक पडलेला आहे. ऑपरेशनच्या केसेस बद्दल बोलतो. ऑपरेशनच्या केसेस बद्दल म्हणजे 50% तर मिनिमम आहे आणि त्याच्यावरती 70%, 80% जेवढा साधक एक्सेप्ट करेल ती ट्रीटमेंट त्याच्यावर असतं. त्यानंतर जे 50 वर्षाच्या खाली असेल म्हणजे 25 ते 50 वर्षापर्यंत असेल त्यांच्यामध्ये तर मोर दॅन 80% फरक आलेला आहे. मोर दॅन 80%, कारण की वय पण कमी असतं आणि वय कमी असल्यामुळे जे मसल्स आहेत ते इझिली रिलॅक्स होऊन लगेच आपली जी एंट्रॅपमेंट असेल ते कमी होते आणि लगेच ती नर्व कंडिशन वाढण्यास मदत होते. धन्यवाद सर. अशा प्रकारे अजून बरेच म्हणजे गर्भसंस्कार वर्ग पण चालतात, त्याच्या पण एक साधिका, पण तिचे बाळ लहान असल्यामुळे ती पुन्हा रडायला लागली म्हणून आपलं थोडंसं कार्यक्रम पुढे गेलेला आहे, त्यामुळे ती घरी गेली. किंवा मानसिक एकांचं म्हणजे डिप्रेशन